हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. तर तुम्हाला आजचा माझा थंबनेल बघून अंदाज आलाच असेल त्या आज विषय काय काय आहे. आणि खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट विषय आहे जे घरी जे रिलेटेड खूप क्वेश्चन असतात की आपल्या मुलांना काय काय खायला द्यायचं, कसं कसं त्यांची रोजची जीवनशैली असली पाहिजे. आणि विहानचं मी तुम्हाला रुटीनही लवकरच शेअर करेल. आणि इकडे सकाळी सकाळी मस्त अशी गुढी उभारून घेतली, विहानला आंघोळ वगैरे घालून मस्त त्याला देवपूजा करायला लावली. आणि त्याला भलेही शब्द काही येत नसले तरी पण तो मस्त अशी पूजा वगैरे करतो, म्हणतो जसं जमेल तसं. ॲक्च्युली तो 2च वर्षाचा आहे, पण त्याप्रमाणे खूप तो देवाच्या बाबतीत एक्सायटेड असतो. आणि मस्त असं सकाळी सकाळी स्वयंपाक करायला घेतला. तर इकडे मी प्रीमिक्सची खीर बनवणार होते, कारण आत्ताच मी जस्ट ग्रॉसरी वगैरे घेऊन आले त्यावेळेस मला हे प्रीमिक्स दिसलं डीमार्टमध्ये. तर म्हटलं चला पहिलाच टाईम आहे तर घेऊन बघूया कसं असतं ते, कसं आहे बघू. बनवून आपण जे रोज बनवतो सेम तसंच आहे, पण काहीतरी नवीन आहे. सो काही नवीन नाही आहे, सेम तेच आहे. फक्त तुम्ही त्या क्वांटिटीनुसार दूध वगैरे कमी जास्त करा आणि थोडंसं शुगर त्यामध्ये कमी आहे. सो तुम्हाला हवं गोड असेल तर ते यूज करा जास्त करून, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी त्या पद्धतीने बनवू शकता. त्यामध्ये साखर वगैरे ॲड करून, बाकी दुसरं काही ॲड करायचं नाही. सेम शेवया वगैरे, ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर सगळं त्यामध्ये आहे. आणि त्यानंतर मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली होती. आता हे बटाट्याच्या भाजीमध्ये मी मस्त अशी एक चटणी यूज केलेली जी इतकी टेस्टी बनते. आणि तुम्हालाही सांगते ती चटणी इतकी टेस्टी आहे की तुम्ही कशामध्येही कोणत्याही भाजीत, किंवा जे खरंच अंडाप्रेमी असेल त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. आणि ही चटणी बनवून ठेवल्यानंतर 4 ते 5 दिवस सहजरित्या फ्रीजमध्ये टिकू शकते, एवढी छान आहे. आणि काही नाही, सिंपल आपलं हिरवी मिरची, लसूण आणि मीठ हे एकत्र वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही सिंपल फक्त चटणी तेल टाकून पण खाऊ शकता, इतकी टेस्टी ही चटणी लागते. आणि दुसरे कुठलेही तुम्हाला भाजीमध्ये मसाले वापरायची गरज नाही, एवढं छान बनते. आणि त्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली खीर झालेली आहे, बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि ती जी मी तुम्हाला चटणी सांगितली ही त्याचं थोडंसं इमेज मी ॲड केलेले आहेत. खूप छान बनते, नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर लवकरच देवाला आणि आमच्या गुढीला निवेद वगैरे दाखवून घेतलं, जेवण वगैरे केलं. आणि थोडं फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला आज कुठेतरी बाहेर जाऊ. म्हटलं चला खूप दिवसांचं. आणि बघा कसं छान असा आवाज आहे त्याचा, हाय हॅलो करतो, खूप छान बडबड करतो. इतका क्यूट आवाज आहे विहानचा की ऐकायला खूप छान वाटतं. आणि नंतर मस्त असं आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो, कारण आम्हाला विहानला घ्यायचा होता मस्त असा स्विमिंग सूट. तर तिथे गेलो, खूप सगळं व्हरायटीज होत्या. आणि लकीली विहानच्या साईजमध्ये एक ड्रेस आम्हाला सापडला, खूप छान होता आणि आम्हाला तो दोघांनाही खूप आवडला. आणि तो इकडे बघत होता सायकल वगैरे, कारण त्याला ती सायकल थोडीशी चालवायला आवडली, पण नंतर बसल्यानंतर मम्मा नको नको असं बोलायला लागला. आणि मग ती सायकल तर काही घेतली नाही, कारण त्याच्याकडे ऑलरेडी सायकल आहे. आणि मग मस्त असं बिल वगैरे पेमेंट करून त्या ड्रेस घेतला. आणि माझ्यासाठी मी एक टी-शर्ट घेतला. आणि त्यानंतर मग तो असंच टाईमपास करत होता, त्याला हे बघ ते बघ. आणि मला म्हणे मम्मा आम्हाला घालून घरी घेऊन चल. म्हटलं नको, अरे थांब, बिल पे करायचं आहे आणि मग आपण घरी घेऊन जाऊ आणि मग घालू. आणि त्याला खूप छान वाटलेलं, खूप आवडलेला त्याला ड्रेस. आणि मस्त असं त्याला ती सायकल दाखवली, पण सायकल काही घेतली नाही, कारण त्याच्याकडे ऑलरेडी सायकल आहे. आणि त्यानंतर घरी आलो, मस्त असं रिलॅक्स केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला ज्यावेळेस मी त्याला उठल्यानंतर बघा, आता मी डेली विहानला 1 तास तरी त्याला TV दाखवते म्हणजे ॲक्च्युली तो बघतोच, कारण घरात तरी काय करणार ना इतका वेळ, किती वेळ तो काय काय करणार. आणि 1 तासाच्या रोजच्या ज्या 1 तासामध्ये तो जे स्क्रीन टाईम बघतो त्यामध्ये बघा तो किती शांतपणे आणि किती छान अशी तो पोयम पण शिकला आहे, त्यावर डान्स कसा करायचा ते पण बघतो आणि काही काही वर्ड्स पण बोलतो. तर मला तरी म्हणजे माझा पहिला अनुभव आहे की मुलांना कधी कधी स्क्रीन टाईमचा फायदाही होतो. तर मी त्याला ही पोयम रोज दाखवते, तर त्याची ती पूर्ण पाठ पण झाली. म्हणजे बरेचसे वर्ड्स तो बोलतो आणि कसं कसं त्याच्यावर डान्स आहे ते पण करतो. आता ॲक्च्युली तुम्ही म्हणाल ही काय स्क्रीनिंग टाईमचं बोलते, पण ॲक्च्युली स्क्रीन टाईममुळं मला तरी हा फायदा झाला आहे की विहान ती पोयम पण शिकला आहे
ऑलमोस्ट त्याला ते डान्स पण जसा म्हणजे त्यामध्ये करतात सेम तसाच करतो आणि काही काही वर्ड्स पण बोलतो. सो आणि डेली मी त्याला 1-1.5 तास तरी तो स्क्रीन टाईम बघतो. मोबाईल कधीही देत नाही, पण ठीक आहे लांबून टी व्ही वगैरे बघू शकतो तो, कारण आता एवढा वेळ तरी काय करणार ना घरात मुलं. अक्षरशः खेळायला तरी किती 2-3 तास खेळायला खाली जाऊ शकतात, पण अदर टाईम काय करणार ना, आणि झोपणार. बाकी तर मग तो टी व्ही तेवढा टाईम बघतो. तर त्याची माशी आली होती जेवायला वगैरे, कारण इराचं स्कूल चालू होणार आहे उद्यापासनं. सो त्यांचं स्कूलमधून बुक्स वगैरे घेऊन यायचे होते, आणि कसली ती महागडं फी आहे स्कूलची. आत्ताशी 1 लाखपर्यंत फी आहे. आत्ताशी ती फर्स्ट स्टँडर्डला गेली आहे. बघा अवघड आहे रे बाबा. आणि आज खूप दिवसानंतर विहाननी त्याची 4 व्हीलर जी थार आहे ती खाली घेऊन गेलो होतो फिरायला. आणि मी आज विहानच्या खूप फेवरेट त्याला खूप आवडतात हे डोसे. मी काही नाही 2 तासापूर्वी फक्त मूग डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 2 वाट्या तांदूळ असं भिजू घातलं होतं. आणि 2-3 तासानंतर भिजून ते मस्त वाटून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकलं आणि फक्त थोडासा डोसा फ्लफी होण्यासाठी मस्त थोडीशी इनो पावडर टाकली आणि छान असं मस्त बॅटर बनवून घेतलं. इतके छान आणि टेस्टी लागतात हे डोसे. आणि त्यामध्ये मला थोडंसं म्हटलं चला खूप दिवसांचं असं व्हेजिटेबलचं काही बनवलं नव्हतं, म्हणून म्हटलं त्यावरून छान असं कांदा टोमॅटो नाही टाकला, कारण ते जास्त पितपितं होतं. त्यानंतर मस्त गाजर आणि कोथिंबीर वरून असं टाकून घेतलं आणि मस्त उत्तप्पम बनवले. त्याला खूप आवडतात, त्याचसोबत त्याच्या पप्पालाही आवडतात आणि मला तर खूप डोसे आवडतात. सो मी तर हप्त्यातून 2-3 वेळा तरी त्याला बनवत असते आणि त्याला पण खूप आवडतात. आणि छान आहे असं हलकं फुलकं कधीतरी असं काहीतरी टेस्टी खायला बनलेलं खूप छान वाटतं मुलांसाठी. तर मस्त असे उत्तप्पम बनवून घेतले. त्याला व्हेजिटेबल पण ॲड केलेले होते, कारण असेही मुलं व्हेजिटेबल स्पेशल खायला कंटाळा करतात. सो माझ्या मुलाला तरी मी अजून कंटाळा करत नाही. त्याला काही ना काही कुठून ना कुठून ते व्हेजिटेबल खायला घालते. आणि प्रत्येक आईचा हा मोठा क्वेश्चन आहे की मुलांना खाऊ कसं घालायचं. ॲक्च्युली खरं म्हणजे मुलांना जोपर्यंत तडतडून भूक लागत नाही तोपर्यंत खरंच खायला द्यायलाच नाही पाहिजे, कारण तोपर्यंत तर ते असंही आपण प्लेट घेऊन मागं पळाल तरी ते खाणार नाही. आणि ज्यावेळेस मी विहानचा अनुभव घेतलेला आहे, ज्यावेळेस त्याला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत तो काही खात नाही. सो जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त आपलं डेली रुटीन करत राहायचं. त्यानंतर मी मुलांसाठी घरगुतीच मस्त अशी ड्रायफ्रूटची कुल्फी बनवली होती. आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, अंजीर वगैरे, आणि मस्त दूध टाकून त्याला 1-2 तास भिजत ठेवले. त्यानंतर मस्त असं 1-1.5 तासाने ते सगळं वाटून घेतलं. त्यामध्ये फक्त थोडासा चिक्कू ॲड केला आणि होममेड आईस्क्रीम आपली बनलेली आहे. मी 1 दिवस ते फ्रीजला ठेवलं होतं, डीप फ्रीजला. बघू शकता इतकी छान अशी मलाईदार आपली होममेड कुल्फी बनलेली आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आता तुम्ही त्यामध्ये फ्रूट्समध्ये ॲपलही घालू शकता आणि बनानाही घालू शकता. खूप छान बनते आणि नक्की करून बघा. आजकाल मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा तर घरचं दिलेलं कधीही बेटर आहे. आणि असं संपवलं.